दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले। नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची लढत होत असून सध्या सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी भुजबळ फार्मवर हेमंत गोडसे यांनी भेट घेतली। यावेळी हेमंत गोडसे यांच्यासह जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि उमेदवार हेमंत गोडसे यांच्या जवळपास अर्धा तास बंद दाराआड राजकीय चर्चा झाली। नाशिक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांच्या प्रचारात सहभागी व्हावं आणि लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे असं छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच, फॉर्म भरताना सुद्धा होतो। परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं, त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते, युवक वगैरे। आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल। पण आपण प्रचारात महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीच्या सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या। मुख्यमंत्री देखील आज येत आहेत। जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली 10 वर्षापासून आहोत। आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो। म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे आणि RPI यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल। भुजबळ साहेब सक्रिय झाल्यानंतर साधारण किती ताकद तुम्हाला नाशिकमधून मिळेल, काय अपेक्षा आहे? मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित या ठिकाणी सोपा होईल। नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।